बीड तालुक्यातल्या कुक्कडगावमधील सोलर प्लांटमध्ये एसटीपी पंपाच्या सहाय्यानं तणनाशक फवारणी केल्यानं याचा फटका परिसरातल्या 15 ते 20 शेतकऱ्यांना बसलाय। कुक्कडगाव येथे गट नंबर 173 व 174 मध्ये सोलर प्लांट आहे। त्या सोलर प्लांटमध्ये काही दिवसांपूर्वी तणनाशक फवारण्यात आलं होतं, मात्र फवारणीमुळे परिसरात असलेल्या शेतीवर याचा परिणाम झाला असून यामध्ये कापूस, तूर, पपई या पिकांचं नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। दरम्यान या सोलर प्लांट चालकावर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होती। अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आता यावर प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कलेक्टरला भेट दिली ती आम्ही कलेक्टरला निवेदन दिलंय, तहसीलदार साहेबाला निवेदन दिलंय, तालुका कृषी अधिकाऱ्याला निवेदन दिलंय। त्यांचा पंचनामा त्यांनी 50% पुढे नुकसान झालंय असं तालुका कृषी अधिकारी समिती 5 सदस्य समितीने आम्हाला सर्टिफाय करून दिलंय। आम्ही आज जाऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करणार आहेत। असं जर नाही दाद भेटली तर आम्हाला कोर्टात न्यायालयाला न्याय मागण्याचा अधिकार, आम्ही न्याय मागू आणि आमचा लढा लढत राहू। जवळजवळ 20-22 शेतकरी हे नुकसानीत पात्र झालेले आहेत, कारण कापूस चांगला आलेला या फक्त तणनाशकमुळं फार मोठं नुकसान झालं, 100% नुकसान झालेले। आणि कृषी अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून पंचनामा केलेला आहे, त्याच्यावर पंचनाम्याच्या सह्या आहेत पंचांच्या, त्याच्यात 100% नुकसान झालेले। शासनाने याच्याकडं दुर्लक्ष न देता याच्याकडे लक्ष देऊन याची नुकसान भरपाई करून द्यावा हीच मागणी। शेतकरी आपल्या पिकाला लेकरापेक्षा जास्त जपतोय आणि एकदा शेतकऱ्याचं नुकसान झालं ते वर्षभराचं नुकसान असतंय। त्यामुळं प्रशासनाने या शेतकऱ्यांना सगळ्याला न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करावं लागेल। गट नंबर 165च्या आसपास इथं सोलार कंपनी आहे। त्यांनी त्यांच्या सोलार कंपनीच्या प्लॅन्टमध्ये अतिशय घातक असं तणनाशक मोटर फवाऱ्याने फवारलं। त्याच्यामुळं त्या कंपनीपासून सोलार प्लॅन्टपासून जवळपास 800 मीटर चौफेर परिसरातले पूर्ण पीक शेतकऱ्यांचं वाया गेलं आहे। त्याच्यामध्ये सरकी आहे, तूर आहे, पपई आहे। 25 ते 30 शेतकऱ्यांचं जवळपास 80 एकरवरील पूर्ण पीक वाया गेलं आहे।